तर आपण काय करू, आज एक छोटासा डेमो घेऊ फर्स्ट प्रॉप्स वरती, आणि मग आपण जाऊ यूज कॉन्टॅक्ट. मी फोल्डर ओपन केला A to Z56 रिॲक्ट नावाचा. त्या फोल्डरला मी इथे ओपन करतो CMD मध्ये. CMD मध्ये ओपन केल्यानंतर आपल्यासाठी अशी काहीतरी एक कमांड प्रॉम्प्ट ओपन झाली, आणि कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यानंतर त्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये मी एक कमांड राईट करतो, जसं की npm create with @latest, आणि इथे मी नाव देतो props demo किंवा props demo 1. मी असं आपल्या ऍप्लिकेशनला काय देतो, नाव देतो. ऍप्लिकेशन क्रिएट झाले, त्यानंतर स्क्रीनला एकदा क्लिअर करतो आणि इथे कमांड टाकली cd. आपल्या प्रोजेक्टचं नाव काय, प्रॉप्स डेमो. त्यानंतर आपली कमांड असते कोडफेस डॉट. ही कमांड टाकल्यानंतर माहिती आहे आपल्याला जो काय आपण प्रोजेक्ट क्रिएट केलाय तो प्रोजेक्ट VS कोडला काय होतो, ओपन होतो. झाला इथे VS कोडला ओपन, आणि आपल्याला इथे लेफ्ट साईडला असे काहीतरी फाईल्स शो होतात. ओके, त्यानंतर जे काही फाईल्स आहेत त्या फाईल्स मध्ये नोड मॉड्यूल्स फाईल आहे, पब्लिक फाईल आहे, SRC फाईल आहे, गिट इग्नोर फाईल आहे, इंडेक्स फाईल आहे. आता ह्यामधल्या तुम्हाला बऱ्याचशा फाईल माहीत नसतील, ठीक आहे, जस्ट मी सांगतो आता आहे. तर नोड मॉड्यूल फाईल Node.js मध्ये पण होते आणि इकडे पण आहे. म्हणजे जे काही आपले पॅकेज असतात ते नोड मॉड्यूल्स मध्ये असतात. पब्लिक मध्ये आपली CSS, जावास्क्रिप्ट, इमेजेस, व्हिडिओज, फोटोज. आणि आता गेट इग्नोर. गेट इग्नोर काय आहे हे मी तुम्हाला जेव्हा तुमचं गेट अँड गिटहबचं लेक्चर होईल, ठीक आहे, तुमचं Node.js ऍडव्हान्स झाल्यानंतर गिट अँड गिटहबचं पण लेक्चर होणार आहे. तो पण एक मोठा टॉपिक आहे. सिंपल गिटहब म्हणजे त्यासाठी यूज होत नाही फक्त, आहे ना, जस्ट तो पार्ट आपला वेगळा राहिला. तर मी काय करतो, इथे SRC नावाचा जो फोल्डर आहे त्या फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला डिफॉल्ट जे काय आपलं आउटपुट पेज असतं ते कोणतं असतं, app.js. त्यामधला जो काय कोड आहे एक्स्ट्रा बिना कामाचा आपला, तो मी रिमूव्ह करतोय. आणि त्यामध्ये असं H1 मध्ये मी राईट केलंय वेलकम. त्यानंतर जे काय एक्स्ट्रा आहे राईट केलेलं ऑलरेडी डिफॉल्ट, जस्ट आपण त्याला रिमूव्ह करून टाकू. त्यानंतर डिफॉल्ट आपल्याला एक CSS पण राईट करून येते, आणि index.css मध्ये पण डिफॉल्ट CSS राईट करून येते. जस्ट जे बिना कामाच्या गोष्टी होत्या त्या गोष्टी मी फक्त इथून रिमूव्ह केल्या. ओके, तर त्यानंतर कोडला सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर CMD मध्ये आलो, कमांड टाकली मी इथे npm run dev. जशी मी ही कमांड टाकली की माझा जो काय प्रोजेक्ट आहे रिॲक्ट मधला तो प्रोजेक्ट काय झाला, इथे रन झाला. त्याचा आउटपुट पाहण्यासाठी मी ब्राउझरला क्लिक केलं, आणि ब्राउझर मध्ये मला इथे वेलकम शो झालाय. समजला फंडा इथं. तर आज आपल्याला काय पाहिजे की प्रॉप्स पाहिजे, बरोबर. बऱ्याच जणांना काल समजला नसेल, आज फक्त तो पॉइंट केलं तर आहे ना. तर प्रॉप्स म्हणजे काय, आपल्याला तो टॉपिक पाहायचा आहे. तर त्या टॉपिक मध्ये नेमकं काय आहे ते आपण फर्स्ट थेरॉटिकली पाहू आपण. तर मी गुगलला आलो, आणि गुगलला आल्यानंतर मी ते सर्च केलं व्हॉट इज प्रॉप्स इन React.js. तर व्हॉट इज प्रॉप्स इन React.js असं सर्च केलं तर इथे बघा इन रिॲक्ट प्रॉप्स. तर इथे काय केलंय, आर यूज टू पास, म्हणजे ह्या प्रॉप्सचा यूज केला जातो पास इन्फॉर्मेशन, म्हणजे इन्फॉर्मेशन पाठवण्यासाठी ह्या प्रॉप्सचा काय केला जातो, यूज केला जातो. फंडा समजतो इथे की प्रॉप्सचा यूज कशासाठी होतो, डेटा पाठवण्यासाठी प्रॉप्सचा यूज होतो. फ्रॉम, आता हे काय की एका कंपोनंट मधून दुसऱ्या कंपोनंट मध्ये डेटा पाठवण्यासाठी मदत केली जाते. समजतं इथे. म्हणजे कंपोनंट म्हणजे काय की आपलं आउटपुट पेज. जसं की आपल्याकडे होम पेज असतं, अबाउट पेज असतं, सर्व्हिस पेज असतं, ब्लॉग असतं, आणि कॉन्टॅक्ट असतं. तर तुम्हाला अबाउट पेज मधून तुम्हाला सर्व्हिस पेजला काहीतरी डेटा पाठवायचा आहे, तर तिथे कोणती मेथड यूज होणार, रिॲक्ट मध्ये प्रॉप्स थ्रू पाठवणार. जसं की ते तुम्ही डायग्राम पाहिली, आणि डायग्राम मध्ये आपण पाहू शकतो
तर ह्यांनी काय केलंय, एक पॅरेंट कंपोनंट बनवलाय. कंपोनंट म्हणजे काय, आपलं आउटपुट स्क्रीन किंवा वेब पेज, बरोबर. मग ह्यांनी काय केलंय, एक पॅरेंट पेज बनवलंय किंवा आपलं एक पॅरेंट कंपोनंट बनवलाय. आणि त्या पॅरेंट कंपोनंट मधून जी काय पॅरेंटचे चाइल्ड्स आहेत, चाइल्ड कंपोनंट, त्यांना काय करतोय, प्रॉप्स थ्रू डेटा आपण फॉरवर्ड करतोय, बरोबर. जसं की काल एक्झाम पाहिलं होतं आपण, एक्झाम्पल जस्ट मी कोड करून तुम्हाला दाखवतोय ना. काल सारखंच एक्झाम्पल घेतो. तर मी काय करतो, SRC जो नावाचा फोल्डर आहे, त्या SRC फोल्डरच्या आतमध्ये मी एक फोल्डर क्रिएट करतो. कोणता, जसं काल आपण केलं पेजेस, आणि त्याच्या आतमध्ये मी 2 कंपोनंट बनवतो, चालेल. जसं की कंपोनंट बनवण्यासाठी कंपोनेंट a.jsx हा एक कंपोनंट बनवला, आणि अजून एक बनवतो मी इथे कंपोनंट b.jsx. असे मी 2च बनवतो आज. सिंपल फंडा आहे. SRC फोल्डरच्या आतमध्ये एक पेजेस नावाचा फोल्डर क्रिएट केला, आणि पेजेस फोल्डरच्या आतमध्ये आपण 2 फाईल बनवल्यात, जसं की कंपोनंट a.jsx आणि सेकंड बनवली कंपोनंट b.jsx. मग कंपोनंट मी इथे राईट करतो. कंपोनंट राईट करण्यासाठी इथे काय करणार, फंक्शन, कंपोनंटचं नाव काय असतं, जे आपण फाईल नेम दिलंय तेच आपल्या कंपोनंटचं नाव असतं. आणि जो आपण हा कंपोनंट ए बनवलाय, तो कंपोनंट ए आपल्यासाठी, किंवा मी एक डिव घेतो आणि त्या डिवच्या आतमध्ये आपण h1 मध्ये राईट करू कंपोनंट ए असं. मग हा कंपोनंट आपल्याला आउटपुट पेजला शो करायचे असेल तर आपण इथे राईट करणार एक्सपोर्ट डिफॉल्ट आणि आपल्या कंपोनंटचं नाव कंपोनंट ए. केला मी हा कोड राईट, आणि ॲज इट इज सेम कोड कुठे असणार, कंपोनंट बी मध्ये. जस्ट इथे चेंज काय होणार, झाल्या दोन्ही. जसं मी हा कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, तर मला इथे वेलकम मेसेज शो होतोय. कुठून होतोय हा, कुठून होतोय, app.jsx मध्ये. मग जी आपली app.jsx पेज आहे ते काय, आपला आउटपुट पेज असतं डिफॉल्ट. मग मी काय करतो, जो आपण कंपोनंट ए आणि कंपोनंट बी बनवलाय, त्या कंपोनंटला मी काय करतो, app.jss मध्ये इम्पोर्ट करतो. म्हणजे त्याला काय करतो, मी बोलून घेतो. इम्पोर्ट कुणाला, कंपोनंट ए फ्रॉम कुठून, पेजेस फोल्डरच्या आतून कंपोनंट ए ला काय करतो, बोलून घे. आणि त्या कंपोनंटला बोलवल्यानंतर मी फक्त ऍज अ इथे काय करतो, त्याला एका टॅग मध्ये मी राईट करतो सेल्फ क्लोज केला. इथे कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, इथे मला काय दिसतंय आता, कंपोनंट ए दिसतंय इथे. जस्ट मी थोडीशी एक डिझाईन करतो, की आपल्याला माहिती आहे ऑनलाईन मध्ये. मला तुम्ही सांगा की आता मला डिझाईन करायची ग्लोबल फाईल मध्ये, माझ्या ह्यात मग ग्लोबल CSS फाईल कोणती आहे ऑनलाईन मध्ये. ग्लोबल म्हणजे माहिती आहे ना, तेच जी काय आपल्या अख्ख्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये यूज होते. कोणती फाईल आहे ते, index.css, बरोबर. ठीक आहे, गायत्री आणि ठीक आहे, माधुरी आणि आरतीने बरोबर सांगितलंय. ओके. मग index.css मध्ये, ओके, index.css मध्ये मी काय करतो, जो कंपोनंट ए मध्ये आपण डिव बनवलाय त्या डिवला मी डिझाईन करतो. जसं की सिंपल डिझाईन डिव, त्या डिवला मी देतो थोडीशी विड्थ, किती दिली, 100, सॉरी आपण 90 विड्थ देऊ. त्यानंतर मी त्याला देतो इथे बॉर्डर, जसं की त्याला आपण बॉर्डर देऊ 2 पिक्सल सॉलिड, आणि इथे देऊ मी रेड देतो. त्यानंतर त्याला एक मी बॅकग्राऊंड कलर देतो, जसं की बॅकग्राऊंड कलर देऊ आपण इथे पिंक, छोटासा पिंक दिला. त्यानंतर मी त्याला काय देतो, अजून पॅडिंग देतो. जसं की पॅडिंग देतो मी त्याला 10 पिक्सल दिली इतके. मग आता जी ही आपण CSS राईट केली, कंपोनंट ए मध्ये पण अप्लाय होणार आणि कंपोनंट बी मध्ये पण अप्लाय होणार. जसं मी आउटपुट पेजला आलो इथे रिफ्रेश केलं, तर कंपोनंट ए ला काय झाली, ती CSS अप्लाय झाली. ठीक आहे. जो बाहेरचा CSS अप्लाय झाली ती कुठून झाली माहितीये तुम्हाला, की आपल्याला माहितीये मेन ही इंडेक्स डॉट आपली फाईल असतील, ह्याच्यामध्ये एक रूट आहे डिव. ठीक आहे, जस्ट तो पार्ट राहून द्या. ठीक आहे, ते आपल्याला रिमूव्ह करायचे असेल तर मग आपल्याला क्लास द्यावा लागेल. जसं की मी इथे क्लास देतो एक
मेन. ठीक आहे, जस्ट राहून देऊ, आपल्याला काय प्रॉब्लेम नाहीये ना. ठीक आहे, तर आपण इथे काय केले आता, पेजेस फोल्डरच्या आतमध्ये कंपोनंट ए बनवलंय आणि कंपोनंट बी बनवलंय, बरोबर. आणि मग काय केलंय, जे आपलं डिफॉल्ट आउटपुट पेज असतं ते आपल्या ऍप डॉट जेएसएस मध्ये कंपोनंट ए ला इम्पोर्ट केले आणि तिथे ऍज आपण इथे काय केले, टॅग म्हणून तिथे राईट केले, बरोबर. ठीक आहे, मग त्यानंतर जो कंपोनंट ए आहे त्या कंपोनंट ए मध्ये मी कुणाला बोलवलंय, कंपोनंट बी ला इम्पोर्ट करतो. कुणाला, कंपोनंट बी ला इम्पोर्ट करतो. आणि ऍज अ तिथे त्याला मी काय करतो, टॅग म्हणून मी इथे राईट करतो, सेल्फ क्लोजिंग टॅग. जसं आउटपुट पेजला अजून एकदा रिफ्रेश केलं तर मला हे तुम्हाला इथे काय दिसतंय आता, जसं की इथे बघा कंपोनंट ए आहे, बरोबर. कंपोनंट, ठीक आहे, कंपोनंट ए आहे, त्या ए ची तुम्हाला बॉर्डर दिसते आहे, इथे बॉर्डर तुम्हाला बॉर्डर दिसते नाही. मग हे बॉर्डर काय, की सपोज एक गाव आहे किंवा काय एक घर आहे, ही बॉर्डर म्हणजे काय, कंपोनंट ए चं काय, घर आहे, आणि त्या घराच्या आतमध्ये कंपोनंट बी आहे. मग मला सांगा, कंपोनंट ए कोण झाला, बी चा कोण झाला, पॅरेंट झालाय. कोण झालाय, पॅरेंट झालाय. आणि कंपोनंट बी हा ए चा कोण झालाय, चाइल्ड झालाय. समजते ऑनलाईन मध्ये, पॅरेंट आणि चाइल्ड म्हणजे जो सगळ्यात मोठा असतो तो कोण असतो, पॅरेंट असतो, आणि जो छोटा असतो तो चाइल्ड असतो. जसं तुम्ही ह्या बॉर्डर म्हणून समजत असेल की कंपोनंट हा बी चा काही एक चाइल्ड आहे. मग मला सांगा, जी ए च्या नावावर जमीन आहे ती बी ला भेटल का नाही, येस और नो. ऑनलाईन मध्ये ए च्या नावावर जमीन आहे, सपोज तुमचे वडील आहे आणि तुमच्या वडिलांची नावावरची जमीन तुम्हाला भेटणार आहे की नाही, भेटणार आहे, भेटणार आहे ना, ते तर आहे. मग मला सांगा, तुमच्या नावावर जमीन आहे का, नाहीये. मग तुमचे जे काही ऍक्सेस आहे ते तुम्हाला भेटणार आहे का फादरला, नाही भेटणार. मग त्याच प्रकारे जो काही कंपोनंट ए आहे तो पॅरेंट आहे, पॅरेंटचा डेटा चाइल्ड ऍक्सेस करू शकतो, बट चाइल्डचा डेटा पॅरेंट ऍक्सेस करू शकतो का, नाही करू शकत. जसं की आता आपण डायग्राम मध्ये पाहिले ना, पॅरेंट कंपोनंट चाइल्ड कंपोनंटला डेटा पाठवू शकतो, बट चाइल्ड कंपोनंट पॅरेंट कंपोनंटला डेटा पाठवू शकतो का, नाही. आणि इथे बघा काय लिहिलंय, की एका कंपोनंट मधून दुसऱ्या कंपोनंटला डेटा पाठवण्यासाठी आपण प्रॉपचा यूज करतो. मग मी इथे काय करतो, जो कंपोनंट ए आहे म्हणजे कोण, पॅरेंट, त्या पॅरेंटच्या आतमध्ये मी एक व्हेरिएबल घेतो, व्हेअर नेम इक्वल टू एबीसी. कुणाची इथे बनवला मी, हा पॅरेंट कंपोनंट मध्ये. कंपोनंट ए दिसतोय ना तुम्हाला, म्हणजे हा कोण आहे, पॅरेंट कंपोनंट. पॅरेंट कंपोनंटच्या आतमध्ये मी काय बनवलं, एक नेम नावाचा व्हेरिएबल, म्हणजे आपली ही जमीन आहे. आता ही जमीन व्हेरिएबल आहे ना, त्या व्हेरिएबलला मी तुम्हाला इथे प्रिंट करून दाखवतो एका पी टॅग मध्ये, जसं की नेम. आउटपुट पेजला आलो आणि आपण इथे चेक केलं तर जो काही कंपोनंट ए आहे, आपण कंपोनंट कुठे, व्हेरिएबल कुठे बनवलाय, कंपोनंट ए मध्ये. तो यूज कुठे केलाय, कंपोनंट ए मध्येच केलाय. बट आपल्याला काय करायचे, जे कंपोनंट ए ची जमीन आहे, जमीन म्हणजे काय, जो हा व्हेरिएबल, हा व्हेरिएबल आपल्याला कंपोनंट बी ला पाठवायचा आहे, म्हणजे त्याच्या चाइल्डला द्यायचा आहे. मग ह्या डेटा देण्याच्या मेथडला म्हणतात प्रॉप्स. मग डेटा कसा द्यायचा, तर इथे आपण चाइल्ड आहे, कुणाच्या आतमध्ये, कंपोनंट ए च्या आतमध्ये दिसतोय ना तुम्हाला, जसं की एक सर्कल करून दाखवतो. कंपोनंट ए ची जागा केवढी, ही अशी त्याची काय, घर आहे, आणि त्या घराच्या आतमध्ये कोण आहे, त्याचा बी चाइल्ड आहे. मग आता ह्या बी चाइल्डला काय करायचं, त्याला हा व्हेरिएबल द्यायचा आहे. मग कसा द्यायचा, तर इथे सांगायचं काय द्यायची तुम्हाला, नेम द्यायची. काय द्यायची, नेम इक्वल टू, कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा आणि क्लोज करायचा, आणि जो काय तुम्हाला व्हेरिएबल पाठवायचा तो व्हेरिएबल इथे पाठवून. आता शिक तुम्ही काय केलाय, ए कंपोनंटनी बी कंपोनंटला डेटा दिलाय. मग आता काय करायचंय, फक्त दिलाय, बी कंपोनंटनी घेतलाय का जो, नाही. मग घेण्यासाठी काय करायचं, कंपोनंट बी मध्ये यायचं आणि जो काही डेटा पाठवलेला असतो प्रॉप्स थ्रू, तो आपल्याला ह्या राऊंड ब्रॅकेटच्या आतून कॅच करायला लागतो. त्यासाठी इथे राईट करायचं प्रॉप्स केलं.
म्हणजे कंपोनंट ए मधून जो आपल्याला डेटा पाठवलाय हा नेम नावाने, तो डेटा आपल्याला कुठे भेटणार आहे? ह्या प्रॉप्स मध्ये भेटणार आहे. आणि जो काही डेटा आलाय तो डेटा मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो एका पी टॅग मध्ये. मग डेटा कुठे आलाय? प्रॉप्सच्या आतमध्ये. काय पाठवले प्रॉप्सने? नेम दिले. जसं मी आउटपुट पेजला आलो रिफ्रेश केलं तर बघा, कंपोनंट ए मध्ये आपण तो व्हेरिएबल बनवला होता, तो व्हेरिएबल आपण कुठे ऍक्सेस केलाय? बी मध्ये ऍक्सेस केलाय. म्हणजे पॅरेंट कंपोनंटनी चाइल्ड कंपोनंटला काय दिलाय? डेटा दिलाय. आणि हा डेटा देण्याच्याच मेथडला काय म्हणतात? प्रॉप्स. तर आता सध्या तुम्ही माझ्या स्क्रीनकडे लक्ष द्या, आहे ना? तर आपण इथे काय केलंय की कंपोनंट ए बनवलाय, त्या कंपोनंटचा चाइल्ड कोण आहे? कंपोनंट बी आहे, बरोबर. मग आपण काय केलंय की कंपोनंट ए मध्ये काहीतरी एक व्हेरिएबल बनवलाय. व्हेरिएबल म्हणजे काय? हा कंपोनंट ए चा काय झाला? तो डेटा झाला. मग कंपोनंट ए मधला डेटा आपण कंपोनंट बी ला पाठवलाय, बरोबर. आणि तो बी मध्ये आपण काय केलंय? प्रॉप्स मध्ये कॅप्चर केलाय किंवा ती प्रॉपर्टी आपण कॅच केली प्रॉप्स मध्ये, आणि ती कंपोनंट बी मध्ये आपण काय केली? ऍक्सेस केली. त्यामुळे आपल्याला असा रिझल्ट भेटलाय. कंपोनंट ए मध्ये आपण एबीसी नावाचा व्हेरिएबल बनवला आणि तो व्हेरिएबल आपण बी मध्ये पण ऍक्सेस केला. आता मला कंपोनंट अजून एक पेज बनवायचंय. जसं की मी पेजेस फोल्डरच्या आतमध्ये अजून एक फाईल बनवतो कंपोनंट सी नावाची. जे फंड समजून घ्या. कंपोनंट सी नावाची मी काय बनवली? ते फाईल बनवली आणि त्याच्यामध्ये मी त्याचा कोड राईट करतो. जसं की फंक्शन वगैरे वगैरे तुम्हाला माहिती आहे हा कोड काय आहे. सी बनवली. जसं आउटपुट पेजला आलं, रिफ्रेश केलं, काही चेंजेस नाही. मग मी काय करतो? जसं आपण कंपोनंट ए मध्ये कंपोनंट बी ला इम्पोर्ट केले, म्हणजे कंपोनंट जो काही ए आहे त्या कंपोनंट ए चा चाइल्ड कोण आहे? आता बी आहे, बरोबर. मग त्याच प्रकारे कंपोनंट बी चा चाइल्ड आपल्याला सी बनवायचा आहे. मग मी काय करतो? कंपोनंट बी मध्ये कंपोनंट सी ला इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट कंपोनंट सी, आणि कंपोनंट सी मध्ये मी त्याला ऍज अ टॅग मध्ये मी राईट करतो कंपोनंट सी ला. जसं मी आउटपुट पेजला गेलो, एकदा इथे कोड रिफ्रेश केला तर आपल्याला समजतं इथे की कंपोनंट ए काय? हा बी चा पॅरेंट आहे, बरोबर. आणि बी चा चाइल्ड कोण आहे? आता कंपोनंट सी आहे, बरोबर ना. जसं की कंपोनंट ए चा चाइल्ड आहे बी. तुम्हाला या बॉर्डर वरून समजत आहे ना? अजून मी त्याला काय करतो? थोडीशी अजून डिझाईन देतो. मी त्याला मार्जिन देतो. मी व्यवस्थित तुम्हाला पण शो होईल. जसं की मार्जिन देतो 5 फिक्स आहे. तर आता इथे समजते अजून थोडीशी वाढवायची. 10 करतो मी. तर इथे तुम्हाला शो होत आहे आता जो कंपोनंट ए ची बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या आतमध्ये, किंवा जो कंपोनंट ए चा बॉक्स आहे त्या बॉक्सच्या आतमध्ये कोणता बॉक्स आहे? बी चा बॉक्स आहे. म्हणजे कंपोनंट ए चा चाइल्ड कोण आहे? बी. आणि बी चा चाइल्ड कोण आहे आता? सी. मग आपल्याला काय करायचंय? जो कंपोनंट बी कडे डेटा आहे तो डेटा त्याच्या पोराला द्यायचा आहे कंपोनंट सी ला. मग कंपोनंट सी ला डेटा देण्यासाठी आपण काय करणार? इथे आपण इम्पोर्ट केलाय, त्याला डेटा पाठवायचा. काय नावाने? नेम नावाने. आणि कुठे तो डेटा? तो डेटा आहे प्रॉफच्या आतमध्ये नेम. पाठवला. मग कंपोनंट सी नी घेतलाय का? तो नाही घेतला. मग डेटा घेण्यासाठी काय करणार? राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये प्रॉप्स. प्रॉमिस नाही, प्रॉप्स असतं. PRO प्रॉप्स. आला प्रॉप्स मध्ये डेटा, आणि तो डेटा फक्त इथे काय करायचा? प्रिंट करायचा. प्रिंट करण्यासाठी मी काय केलंय? पी टॅग घेतला आणि त्याच्या आतमध्ये सांगतो प्रॉप्स मध्ये नेम नावाने डेटा आलाय. जसे की मी इथे आलो आउटपुट पेजला रिफ्रेश केलं एकदा, तर इथे बघा एबीसी भेटला इथे. जसं की तो एबीसी नावाचा व्हेरिएबल आपण कुठे बनवलाय? ए मध्ये बनवलाय. मग ए मधून कोणाला पाठवला? बी ला पाठवला, म्हणजे त्याच्या चाइल्डला पाठवला. आणि बी चा चाइल्ड कोण आहे? सी ला. त्यामुळे आपण पाठवलं सी ला पाठवला, बरोबर. मग त्याच प्रकारे मला काय करायचं आता? अजून दुसरा एक कंपोनंट बनवायचा आहे. जसं की मला कंपोनंट डी बनवायचा आहे. जसं की मी ते बनवलं कंपोनंट डी बनवला, त्याचा थोडासा फंक्शनचा कोड मी इथे राईट करतो. कंपोनंट डी. आउटपुट पेजला आलो, कंपोनंट डी दिसत नाही. मग मला काय करायचंय?
आता डेटा कुणाकडे आलाय? कंपोनंट सी कडे आलाय. कंपोनंट सी कडून मला डेटा पाठवायचा आहे कंपोनंट डी ला. मग मी काय करणार? कंपोनंट सी मध्ये कुणाला बोलवणार? कंपोनंट डी ला. कंपोनंट डी. आणि आज त्याला मी इथे काय करतो? टॅग म्हणून मी राईट कंपोनंट डी सेल्फ क्लोजिंग टॅग. आता मला सांगा, जो हा कंपोनंट सी आहे, हा गोल दिसतोय कंपोनंट सीचा आहे, आणि त्या सीच्या आतमध्ये कोण आहे? कंपोनंट डी आहे. म्हणजे हा सीचा चाइल्ड कोण आहे? आता डी चाइल्ड आहे. मग जो कंपोनंट सी आहे तो पॅरेंट आहे. पॅरेंट कडून डेटा कोणाला जाणार आहे? चाइल्डला. मग इथे नेम राईट करायची, इक्वल टू नेम पाठवायचा आहे. आणि जो डेटा आहे तो डेटा कशात आहे? आता प्रॉप्स मध्ये नेम नावाने. आपण आताशी कंपोनंट डी ला डेटा पाठवलाय. डी ने घेतलाय का? घेण्यासाठी काय करणार? प्रॉप्स मध्ये डेटा आला आणि तो डेटा ऍक्सेस करण्यासाठी तिथे तुम्ही काय करा? पी टॅग घ्या, अँकर टॅग घ्या, कर्ली ब्रॅकेट घ्या, काय घ्यायचं ते घ्या. आणि डेटा कशात आलाय? प्रॉप्स मध्ये नेम नावाने. जसं मी आउटपुट पेजला आलो, एकदा इथे कोड रिफ्रेश केला तर बघा आला इथे. आता मी काय करतो बघा, मी कंपोनंट ए आहे, कंपोनंट ए मध्ये एबीसीच्या जागी मी दत्ता नाव टाकतो. आणि इकडचं पण दत्ता नाव कसं काय चेंज झालं? कारण तो व्हेरिएबल आपण ए कंपोनंट मध्ये बनवलाय. मग ए कंपोनंट काय आहे? बी चा पॅरेंट आहे. मग पॅरेंट कडून डेटा कोणाकडे गेला? चाइल्ड कडे गेला. मग आता बी चा चाइल्ड कोण आहे? सी. सी कडून बी कडून कोणा गेला? सी कडे गेला, म्हणजे त्याच्या चाइल्ड कडे. मग सी चा चाइल्ड कोण आहे? डी. तो डेटा कोणाकडे गेला? डी कडे. समजतंय? मग ह्या मेथडला प्रॉप्स ड्रिलिंग म्हणतात. काय म्हणतात? प्रॉप्स ड्रिलिंग म्हणतात. पॉइंट क्लिअर आहे ऑनलाईन मध्ये इथे विद्यार्थी? सपोज माझ्याकडे कंपोनंट ए आहे आणि ते ए कडे असा काहीतरी डेटा आहे, बरोबर? एबीसीडी माहिती आहे सर्वांना. मग कंपोनंट ए आहे, मला कंपोनंट झेड ला डेटा पाठवायचा आहे. तर मला काय करायला लागेल? मला ऑनलाईन मेंबर सांगतील. माईक चालू करून बोलला, अति उत्तम. मेसेज मध्ये टाईप केलं तरी बेटर. ठीक आहे, सांगा बरं काय करायला लागेल? काय करायची? माझ्याकडे ए कंपोनंट कडे डेटा आहे, मला पाठवायचा आहे झेड कंपोनंटला. किंवा ए वरची आपण काय धरू? कंपोनंट एक आहे आपल्याकडे, आणि मला डेटा पाठवायचा आहे कंपोनंट 49. तर मला काय करायला लागेल? ऑनलाईन मध्ये काय करायला लागेल? ऑनलाईन मध्ये तुम्ही सांगा. ऑनलाईन मध्ये आहे का कोण? आरती, तुम्ही सांगू शकतात? अरे आहेत का नाही कोण मीटिंग मध्ये? अरे यस नो. आरती, तुम्ही सांगू शकता? प्रयत्न करतात, काय करायला लागेल? नाही. जसं की आपण आता बघा, आपण कंपोनंट किती बनवलेत? 4 कंपोनंट. काय केले आपण इथे? कंपोनंट ए कडून बी ला पाठवलाय, बी कडून कुणाला पाठवलाय? सी ला, सी कडून डी ला पाठवलाय. मग ई असतं तर आपण काय केलं असतं? कंपोनंट डी कडून ई ला पाठवला असता, आणि ई कडून कुणाला पाठवला असता? एफ ला. एफ कडून काय पुढे? एच आहे का? ओके. असं केलं असतं ना ऑनलाईन मध्ये, असंच केलं असतं ना आपण. मग असं आपण असं काय केलं असतं? ए कडून बी कडे, बी कडून सी कडे, सी कडून डी, डी कडून ई, ई कडून एफ, जी, एच, आय, झेड, काय असेल ते असेल, लास्ट मध्ये जाणार झेड कडे डेटा. म्हणजे ह्या मेथडला म्हणतात प्रॉप्स ड्रिलिंग. बट हा प्रॉब्लेम होतोय ना, किती कॉम्प्लिकेट होतोय. की जसं की आता आपल्याकडे सपोज 4च पेज आहे, 4 पेज मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, सॉर्ट आउट झालाय. बट भविष्यात तुमच्या प्रोजेक्ट मध्ये 100 पेज असेल तर मग 1 कडून 2 कडे, 2 कडून 3, 4, 5, 6, 7 असं करणार आहे का तुम्ही? केलं, करतान, पण ते कॉम्प्लिकेट मध्ये जातंय. मग हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी
आपल्या रिॲक्ट मध्ये कॉन्सेप्ट आहे यूज कॉन्टेक्स्ट. कोणता? यूज कॉन्टेक्स्ट. जसं की मी कंपोनंट ए मध्ये आलो, आता मला यूज कॉन्टेक्स्ट यूज करायचा आहे. तर जसं की आपल्याला यूज इफेक्टला यूज करायचं असेल तर त्याला इम्पोर्ट करतो. त्याच प्रकारे ही मेथड आपल्याला इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल यूज नाही क्रिएट कॉन्टेक्स्ट. कोणाला इम्पोर्ट करायचे? क्रिएट केलं. क्रिएट कॉन्टेक्स्टला आपण इथे इम्पोर्ट केलंय ना. अरे जसं स्टेट आता आपण व्हेरिएबल बनवण्यासाठी यूज स्टेटचा यूज करतो, त्याच प्रकारे यूज कॉन्टेक्स्ट आपण डेटा फॉरवर्ड करण्यासाठी यूज करतो. ओके, प्रॉब्लेम समजलाय तुम्हाला? काय ह्या प्रॉप्स ड्रिलिंग मध्ये काय होते, थोडंसं कॉम्प्लिकेट मध्ये जाईल. 100 पेज असले 200 पेज असले तर कॉम्प्लिकेट मध्ये जाईल. मग हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी आपल्याला क्रिएट कॉन्टेक्स्ट हा एक, जसं की मला त्याला यूज करायचा आहे, मी त्याला इम्पोर्ट केलं. मग मी काय करणार, एक व्हेरिएबल घेतला व्हेअर युजर कॉन्टेक्स्ट नावाचा. काय केलं, एक व्हेरिएबल घेतला युजर कॉन्टेक्स्ट नावाचा. मग जी काही क्रिएट कॉन्टेक्स्ट नावाची फंक्शनॅलिटी आहे, ती फंक्शनॅलिटी काय करतो, युजर कॉन्टेक्स्ट मध्ये स्टोअर. जसं की क्रिएट कॉन्टेक्टची फंक्शनॅलिटी कशामध्ये स्टोअर केली मी आता, युजर कॉन्टेक्स्ट मध्ये, राईट. त्यानंतर ही फंक्शनॅलिटी आपण काय केली, यूज केली. ओके, मग आता आपल्याला कोणता डेटा पाठवायचा आहे तो आपल्याला इथे राईट करायला लागेल. जसं की आता युजर कॉन्टॅक्टची फंक्शनॅलिटी क्रिएट कॉन्टॅक्टची फंक्शनॅलिटी युजर कॉन्टॅक्ट मध्ये आली. मग आपण इथे काय सांगणार की एक टॅग राईट करायचा. काय राईट करायचा, टॅग. जसं की काय टॅग राईट करायचा, जसं की ह्या व्हेरिएबल मध्ये क्रिएट कॉन्टॅक्टची सगळी ताकद आली किंवा पॉवर आली, मग त्या व्हेरिएबललाच ऍज अ टॅग म्हणून राईट करायचं. काय करायचं, ऍज अ टॅग म्हणून त्याला काय करायचं, राईट करायचं. आणि आता जो हा टॅग झालाय तो टॅग आपला कोण आहे, प्रोव्हायडर आहे, म्हणजे पाठवणारा. आपला हा युजर कॉन्टॅक्ट कोण झाला, आता हा प्रोव्हायडर झाला. मग त्याला डॉट इथे द्यायचं, प्रोव्हायडर. काय सांगायचं, डॉट प्रोव्हायडर. समजतंय? ठीक आहे, कॉम्प्लिकेट जाईल, जास्त लोड नाही. तर ठीक आहे, डबल एकदा मी सांगतो. जसं की व्हेरिएबल बनवण्यासाठी आपण यूज स्टेटचा यूज करतो. मग हा डेटा आपल्याला मल्टिपल कंपोनंटला पाठवायचा असेल तर आपल्याला क्रिएट कॉन्टेक्स्ट ह्या फंक्शनॅलिटीचा यूज करायला लागते. त्याला मी इथे इम्पोर्ट केलं आणि इम्पोर्ट केल्यानंतर त्याची जी काय फंक्शनॅलिटी आहे, जी काय त्याची पॉवर आहे, जी काय त्याची ताकद आहे, ती ताकद मी कशा स्टोअर केली, युजर कॉन्टेक्स्ट मध्ये. आणि ह्याला मी काय केलं की ह्याला एक प्रोव्हायडर बनवतो. प्रोव्हायडर बनवण्यासाठी काय करायचं, त्याला ऍज अ टॅग मध्ये मी राईट केलं. मग जो आपण हा टॅग राईट केलाय त्याला टॅग कोण आहे, तो प्रोव्हायडर आहे. कोण आहे तो, आपला प्रोव्हायडर. त्याला डॉट प्रोव्हायडर मी सांगितलं, झाला प्रोव्हायडर. पक्का. आणि जो डेटा पाठवायचा तो डेटा ह्याला सांगायचं व्हॅल्यू मध्ये. कशा सांगायचा, व्हॅल्यू. आता कुणाला डेटा पाठवायचा आपल्याला, कोणता डेटा, ह्या नेम नावाचा पाठवला. आणि पाठवल्यानंतर इथून काय करायचं, वरून इथून एक्सपोर्ट करायचं. काय करायचं, एक्सपोर्ट. आणि एक्सपोर्ट काय करणार आपण, की जो हा युजर कॉन्टॅक्ट आहे तो युजर कॉन्टॅक्ट आपण एक्सपोर्ट करणार. जस्ट 2 minutes. ठीक आहे, मी हा व्हेरिएबल काय करतो, वरती घेतो. वरती आपण इथे व्हेरिएबल बनवलाय. ओके, मग जो हा युजर कॉन्टॅक्ट आहे त्याला आपण काय करू, एक्सपोर्ट करू. काय करू आपण इथे, एक्सपोर्ट. काय केलं मी, इथे एक्सपोर्ट केले. व्हेअर काढलं तर चालेल का, नाही चाललं. तिकडे थोडं कन्फ्युज होता ना तुम्ही. डबल एकदा मी सांगतो, ठीक आहे, 2 मिनिटं. हे रिमूव्ह करतो, ही पण मी रिमूव्ह करतो. तर आपल्याला डेटा पाठवायचा आहे. फंडा काय आपला, की कंपोनंट ए पासून बी कडे, बी कडून सी, सी कडून डी कडे असं पाठवण्यात कॉम्प्लिकेट मध्ये जात आहे. मग आपल्याला काय करायचं, डायरेक्टली ए कडून डायरेक्ट आपल्याला डी ला पाठवायचं आहे.
आहे ना. जे काही मधले आहेत कंपोनंट त्यांना डेटा द्यायचाच नाही, डायरेक्टली आपल्याला ए कडून डायरेक्ट डी ला पाठवायचं किंवा ए कडून डायरेक्ट झेड ला पाठवायचं. तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की क्रिएट कॉन्टेक्स्ट नावाच्या ह्या फंक्शनॅलिटीची यूज करायला लागेल. मग त्याला यूज करायचे असेल तर काय करायचं, व्हेरिएबल घ्यायचा कॉन्स्ट. एक सिंपल कोणता पण व्हेरिएबल बनवा. मी व्हेरिएबल बनवतो युजर कॉन्टॅक्ट इक्वल टू, आणि जी काही क्रिएट कॉन्टॅक्टची पॉवर आहे, जी काही ताकद आहे, ती ताकद कशा स्टोअर झाली आता ह्या युजर कॉन्टॅक्ट मध्ये, बरोबर. मग जो काय हा युजर कॉन्टॅक्ट नावाचा व्हेरिएबल आहे त्याला काय करायचं, ऍज अ टॅग म्हणून इथे राईट करायचं. केलं मी ते ऍज अ त्याला टॅग म्हणून. मग जो हा टॅग आहे तो कोण आहे, आपला प्रोव्हायडर आहे. कोण आहे तो आपला, आणि इथे मी सांगितलं डॉट प्रोव्हायडर बनवला. मग जो हा व्हेरिएबल बनवलाय तो व्हेरिएबल आपला कोण आहे, आता हा प्रोव्हायडर आहे म्हणजे देणारा. त्यासाठी देणार आहे म्हणून आपण त्याला काय करणार, इथून एक्सपोर्ट करणार. काय करणार, एक्सपोर्ट. ह्याचा मी तुम्हाला मिनिंग सांगणार आहे, एक्सपोर्ट आणि एक्सपोर्ट डिफरन्स. मग हा प्रोव्हायडर आहे आणि त्या प्रोव्हायडर मध्ये काय पाठवायची, आपल्याला व्हॅल्यू पाठवायची. कोणती व्हॅल्यू, हा नेम नावाचा पाठवला. कुणाला पाठवायचा आपल्याला, कंपोनंट डी ला पाठवायचा आहे. कुणाला पाठवायचा आहे, कंपोनंट डी. जसं की मला कुणाला पाठवायची, कंपोनंट डी ला. डायरेक्टली कुणाला पाठवायची, कंपोनंट डी ला. मग मी ते काय करतो, इम्पोर्ट. ठीक आहे, जे आपण हे राईट केले ना ते मी फक्त जस्ट इथून रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, जो आपण प्रॉप्स थ्रू डेटा पाठवत होतो तो जस्ट रिमूव्ह करतो. डी मध्ये पण जो कॅच केलाय तो पण मी इथे रिमूव्ह करतो, आणि हा पण रिमूव्ह केला. बी मधला क्लिअर, अरे इथे राहिला ना. तर आपल्याला काय करायचंय, कंपोनंट ए कडून डायरेक्टली कंपोनंट आपल्याला कुणाला डेटा पाठवायचा आहे, डी ला पाठवायचा, बरोबर. सगळं व्यवस्थित आहे. बी मध्ये सी, सी मध्ये डी, आणि डी मध्ये सी मध्ये डी. ओके. तर आपण कंपोनंट ए मध्ये बनवलाय, डायरेक्टली आपल्याला कोणाला पाठवायचं, कंपोनंट डी ला पाठवायचं. मग त्यासाठी कंपोनंट ए मध्ये आपण काय केलंय, क्रिएट कॉन्टॅक्ट केले, आणि त्याला आपण इथून काय केले, एक्सपोर्ट केले. आणि या प्रोव्हायडरच्या आतमध्ये कोणत्या कंपोनंटला डेटा पाठवायचे ते आपल्याला सांगायचे. तर कुणाला पाठवायचे, आपल्याला कंपोनंट डी ला पाठवायचे. डायरेक्ट कुणाला इम्पोर्ट केलं ना, ऍज अ त्याला मी इथे टॅग म्हणून मी काय केलं, राईट केलं. कुणाला, कंपोनंट डी ला. म्हणजे हा प्रोव्हाइड डेटा कुणाला झाला, कंपोनंट डी ला. इथे आलो मी, आणि इथे काय करतो, जो डेटा आलाय त्याला आपल्याला पहिल्यांदा करायला लागेल इम्पोर्ट. कुणाला इम्पोर्ट करायची, युजर कॉन्टॅक्ट नावाचा जो आपण इकडनं एक्सपोर्ट केलाय ना, तर इथे बघा एक्सपोर्ट युजर कॉन्टॅक्ट, त्याला फर्स्ट काय करायला लागेल, इथे इम्पोर्ट करायला लागेल. कुठून, कंपोनंट ए मधून. त्याबरोबरच आपल्याला अजून एक व्हेरिएबल लागणार आहे, इम्पोर्ट यूज कॉन्टॅक्ट. कोण लागणार आहे, यूज कॉन्टॅक्ट. केलं इथे इम्पोर्ट. ठीक आहे, थोडं कॉम्प्लिकेट आहे. त्यानंतर एक व्हेरिएबल बनवला, नेम. नेम नावाचा व्हेरिएबल बनवला, आणि त्या व्हेरिएबलला आपण सांगणार काय करायचंय, तू की यूज कॉन्टॅक्ट. त्या व्हेरिएबलला सांगायचं यूज कॉन्टॅक्ट, ओपन राऊंड क्लोज राऊंड, त्याच्या आतमध्ये सांगायचं युजर कॉन्टॅक्ट मधून काहीतरी डेटा घे. आणि जस्ट, ठीक आहे, जस्ट हा व्हेरिएबल मी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. एकदा प्रिंट होतोय का नाही आपण डेटा चेक करू. नेम मला आउटपुट पेज आलो, रिफ्रेश केलं इथे. काय बघा इथे, कॅन नॉट यूज बिफोर युजर कॉन्टॅक्ट. ओके, इनिशियलायझेशन. ठीक आहे, इनिशियलायझेशन मध्ये काहीतरी इश्यू आलाय. बरोबर आहे, तर युजर कॉन्टॅक्ट. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आय थिंक माझा सिंटॅक्स चुकत आहे असं मला वाटतंय.
जस्ट चेक इट. अरे जस्ट सिंटॅक्स आपण बघू आहे ना. ठीक आहे, मला असं वाटतं सिंटॅक्स चुकलंय माझं. ठीक आहे, बरोबर सिंटॅक्सच चुकलाय माझा. मी काय केलंय, यूज कॉन्टॅक्स्ट आणि युजर कॉन्टॅक्ट. अरे सिंटॅक्स आपण राईट केला होता बरोबरच. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं. cannot access user context before initialization. Okay. Cannot before. Okay. React use context. ठीक आहे. आता इथे बघ काय झालाय. ठीक आहे, कोडचा एक्झिक्यूटचा प्रॉब्लेम आहे ना. इथे काय होतं, वरती आपण लाईन राईट केली तर आपला कोड आपल्याला माहिती आहे की लाईन बाय लाईन कोड काय होतं, एक्झिक्यूट होतं, बरोबर ना. मग फर्स्ट लाईन काय झाली, हा कंपोनंट मध्ये आली, ही लाईन एक्झिक्यूट झाली आणि इथे त्याला नेमच भेटला नाही. तो काय म्हणतोय, आणि ही लाईन एक्झिक्यूट झाल्यानंतर तो इकडे गेला लाईनला एक्झिक्यूट करायला, आणि त्या टायमाला हा नेम व्हेरिएबल तोपर्यंत अनडिफाईंड होता. ठीक आहे, जस्ट छोटासा मिस्टेक आहे लाईन बाय लाईन कोडचा. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हे फंक्शनच्या आतमध्येच राईट करायला लागेल. आणि तर इथे बघू शकता. ठीक आहे, आउटपुट पाहू आपण एकदा. इथे कोड रिफ्रेश केला तर इथे बघा, कंपोनंट डी ला डेटा भेटलाय आणि अजून कुणाला भेटलाय, कंपोनंट. ठीक आहे, अरे डी कसं काय इथे आला. अरे डी इथे कसं आलाय ना, डी आपण तिथे इम्पोर्ट केलाय का. त्याला आपण आतमध्ये राईट केलाय ना. पण जाऊन द्या, आपला प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालाय ना. डी कडे डेटा आलाय, आलाय ना डेटा. डायरेक्ट ए कडून डेटा कुणाला गेलाय, डी ला गेलाय. आता हे तुम्हाला समजलं नाही आय थिंक असं मला. तर आपण इथे प्रॉप थ्रू डेटा काय करू शकतो, फॉरवर्ड करू शकतो, बरोबर ना. बट आपल्याला काय करायचं, हे कॉम्प्लिकेट मध्ये जातंय. जसं की पहिल्या दुसऱ्या कितीदा कोड टाईप करायला लागेल. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण डायरेक्टली तर असं करू शकतो ना, कंपोनंट ए पासून 100ला, परत त्यानंतर 100ला लागतोय, 5ला पण डेटा लागतोय, 1 पासून डायरेक्ट 5ला. हे शॉर्टकट वाटतंय ना थोडस, ह्याला त्याला पाठवूस तर है ना. मग ही मेथड किंवा ही टेक्निक यूज करण्यासाठी आपण रिॲक्ट मध्ये क्रिएट कॉन्टेक्स्टचा यूज करतो. कुणाचा, कॉन्टेक्स्ट. कुठे यूज करतो क्रिएट कॉन्टेक्स्टचा, जिथून आपल्याला डेटा पाठवायचा आहे तिथे आपण क्रिएट कॉन्टेक्स्ट करतो. जिथून आपल्याला डेटा पाठवायचा आहे तिथे आपण कोणाला इम्पोर्ट करतो, क्रिएट कॉन्टेक्टला. आणि जिथे आपल्याला डेटा कॅच करायचा आहे तिथे आपण कुणाला यूज करतो, यूज कॉन्टेक्स्टला. समजतं फंडा डिफरंट. जिथून आपल्याला डेटा पाठवायचा आहे तिथे काय करायचं, क्रिएट कॉन्टेक्स्ट, आणि जिथे आपल्याला डेटा कॅच करायचा आहे तिथे यूज कॉन्टेक्स्ट. मग त्यानंतर मी काय केलंय, एक व्हेरिएबल बनवलाय यूज कॉन्टेक्स्ट नावाचा. जी काय क्रिएट कॉन्टेक्स्ट नावाची जी काय फंक्शनलिटी आहे ती फंक्शनलिटी कशा स्टोअर झाली, युजर कॉन्टेक्स्ट मध्ये, राईट. मग जो हा युजर कॉन्टेक्स्ट आहे तो आपला कोण आहे, प्रोव्हायडर आहे. कोण आहे आपला. मग मी इथे काय केलं, ऍज अ त्याला टॅग म्हणून राईट केलं आणि त्याला डॉट देऊन मी सांगितलं तुझं तू प्रोव्हायडर आहे. कोण आहे तू, प्रोव्हायडर. आणि जो डेटा पाठवायचा आहे तो डेटा व्हॅल्यू द्यायची आणि तो डेटा पाठवून द्यायचा. आणि तो डेटा पुन्हा कुणाला पाठवायचा आहे, त्या टॅगच्या आतमध्ये राईट करायचं. जसं की मला डी ला पाठवायचा आहे, डी राईट केला. मला जसं की झेड ला पाठवायचं आहे तर मी ते कंपोनंट झेड ला इम्पोर्ट करणार, की तो डायरेक्टली डेटा कुणाला जाणार, झेड ला. समजलं इतर पॉइंट. ठीक आहे, त्यानंतर कंपोनंट जिथे आपल्याला डेटा घ्यायचा आहे तिथे काय करायचं,
यूज कॉन्टॅक्टला इम्पोर्ट करायचं आणि इथे कुणाला इम्पोर्ट करायचं, युजर कॉन्टॅक्ट. युजर कॉन्टॅक्ट कोण आहे की आपण इकडनं पाठवून दिलं ना याला प्रोव्हायडरला, जो आपला हा युजर कॉन्टॅक्ट कोण आहे, प्रोव्हायडर आहे. मग त्याला आपण इथून पाठवून दिले, इथे काय केलं, कॅच केले. आणि मग आपण इथे सांगितलंय युजर कॉन्टॅक्ट मधून जो युजर कॉन्टॅक्ट आहे त्यामधून काय करतो, नेम घे, आणि तो नेम आपण इथे ऍक्सेस केले. जस्ट थोडं लाईट समजतंय. तर ठीक आहे, एकदम एक्सपोर्ट आणि एक्सपोर्ट डिफॉल्टचं डिफरंट. फर्स्ट मी सांगतो एक्सपोर्ट डिफॉल्ट. ठीक आहे. तर एक्सपोर्ट डिफॉल्ट मध्ये काय, मी पेंट मध्ये सांगतोय ना, पेंट मध्ये जास्त तुम्हाला इझी वाटेल. तर आता हे एक्सपोर्ट डिफॉल्ट बद्दल पाहत होतो आपण, नाही ना. तर एक्सपोर्ट डिफॉल्ट मध्ये एक पॅकेट आहे, एक बॉक्स आहे, काय, एक बॉक्स आहे, आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये छोटे छोटे कंपोनंट आहेत. म्हणजे छोटे छोटे काय येतं, कंपोनंट म्हणा, टॉपिक म्हणा, कंटेनर म्हणा, काय म्हणायचं, बॉक्स. त्याच्या आतमध्ये काही छोटे छोटे बॉक्स आहे. त्या बॉक्सचे काही नाव आहेत, जसं की ह्या बॉक्सचं नाव आहे, ह्या बॉक्सचं नाव आहे ए, ह्या बॉक्सचं नाव आहे सी, ह्या बॉक्सचं नाव आहे डी, ह्या बॉक्सचं नाव आहे ई, ह्या बॉक्सचं नाव आहे सपोज सी. डबल झाला का, जे समजतं ना फंडा. ह्या बॉक्सचे नाव आहेत आणि ह्या मोठ्या बॉक्सचं नाव आहे, आपण त्या मोठ्या बॉक्सला नाव देऊ इथे डेमो. हे थोडस दिसत ना, त्या बॉक्सला आपण नाव देऊ ABC. ओके. तर जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट डिफॉल्ट काय करतात, तुम्ही जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट डिफॉल्ट करतात, तर हा अख्खा जो ABC नावाचा बॉक्स आहे तो बॉक्स जातो. जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट डिफॉल्ट करतात तो ABC नावाचा पूर्ण बॉक्स जातो, आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये जेवढे काही त्याचे सब बॉक्सेस आहेत ते बॉक्सेस पण त्यात जातात. जेव्हा कधी जातात, एक्सपोर्ट डिफॉल्ट केल्यानंतर. जसं की आपण कोड मध्ये आलो आणि इथे काय करतात, एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंट डी, म्हणजे कंपोनंट डी च्या आतमध्ये जेवढा कोड राईट केलाय तेवढा कोड पण घेऊन जा. समजलं एक्सपोर्ट डिफॉल्ट म्हणजे काय, आणि फक्त एक्सपोर्ट म्हणजे काय. फक्त एक्सपोर्ट म्हणजे काय की आपण तिथे एक्सपोर्ट मध्ये सांगतो, फक्त एक्सपोर्ट ए सांगितलं तर काय करणार, ह्या ABC नावाच्या बॉक्सच्या आतून फक्त तो ए नावाचा बॉक्सच घेऊन जाईल. समजतंय. ओके. एक्सपोर्ट डिफॉल्टने काय होतंय की आपला अख्खा हा कंपोनंटच जाणार, त्यामधला HTML काय राईट केलंय ते सगळा, म्हणजे जो हा कंपोनंट करली हिथून सुरू झालाय आणि तो हिथवर संपलाय, सगळा कोड काय होणार, जाणार. कधी, एक्सपोर्ट डिफॉल्ट मध्ये. बट नुसतं एक्सपोर्ट केलं तर एक्सपोर्ट केल्यानंतर काय होणार आहे, एवढाच फंक्शन जाणार आहे, जो आपण हा प्रोव्हायडर बनवलाय ना तेवढाच डेटा जाणार आहे, बाकीचा डेटा जाणार आहे का, समजतंय. बट आणि जिथे आपण एक्सपोर्ट करतो, नुसतं एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला तिथे इम्पोर्ट करताना कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकायला लागते, बरोबर. आणि जिथे आपण एक्सपोर्ट डिफॉल्ट करतो तिथे आपल्याला कर्ली ब्रॅकेट टाकायला लागतात का, समज थोडं कन्फ्युज होता, पण बट सो जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट डिफॉल्ट करतात, ज्या टायमाला तिथे तुम्हाला घ्यायचंय किंवा बोलवायचंय तिथे तुम्हाला कर्ली ब्रॅकेट टाकायला लागेल. जसं की आता मी हा ABC नावाचा बॉक्स एक्सपोर्ट डिफॉल्ट केला तर तिथे मला इम्पोर्ट ABC करायला लागेल, कर्ली ब्रॅकेट टाकायला लागेल का. बट मी एक्सपोर्ट ए केला तर मला तिथे इम्पोर्ट कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये ए आणि ते फ्रॉम मधून कुठून आला. जसं की आपण यूज स्टेट इम्पोर्ट करतो ना, यूज स्टेट, यूज इफेक्ट,
हे कुठून इम्पोर्ट करतो? रिॲक्ट मधून. दोन्ही पण रिॲक्ट मधून करतो, त्यामुळे आपण त्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकतो. बट ॲक्झिओस ह्याला आपण कर्ली ब्रॅकेट मधून टाकतो का? नाही. कारण तो ॲक्झिओसच्या नावाच्या जी काही कंपनी आहे, जे काही टूल आहे, तिथून एकटाच येतो तो, आणि तो एकटाच आहे. पॉइंट क्लिअर ऑनलाईन मध्ये एक्सपोर्ट आणि एक्सपोर्ट डिफॉल्ट मध्ये